साईबाबांकडे काय प्रार्थना करणार? साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेलाच आहे, श्रद्धा आणि सबुरी. तर त्या श्रद्धा आणि सबुरीचं आपण पालन केलं तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतात, पूर्ण करता येतात. आज मी जे आलेले आहे ते माझा वेगळा आग्रह होता. माझ्या आई बरोबर आली आहे. ती मीडियासमोर येत नाही, ती तिकडे मागे उभी आहे. तर आईला खूप इच्छा होती, अष्टविनायक करायचं होतं आणि आमची रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं. 2014 नंतर आई आली नाही बाहेर कुठेही दर्शनाला, परळी वैजनाथ सोडून. तर तिची इच्छा होती. 3 दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले. खूप खूप 70 दिवस प्रचारात गेले. ताईंचं पण तसंच झालं असेल. वेळ तर बघा, आमचं जेव्हा आम्ही हे कार्य स्वीकारतो तेव्हा ते समजूनच घेतलेलं असतं की कोणतेही कार्य, मला वाटतं कोणी IAS ऑफिसर आहे, IPS आहे, पायलट आहे, सगळे एअर होस्टेस आहे, डॉक्टर्स आहेत, प्रत्येकाला आपलं 100% द्यावं लागतं. आम्हालाही तेच द्यावं लागतं. खूप दगदग झाली, खूप कष्ट पडले. आता साईच्या कृपेने बघू, निकालही सकारात्मक येईल असं वाटतं. जे अनेक वर्ष वाटतंय आणि नेहमी वाटतंय, ज्याच्यात माझा राजकीय उगम झाल्यापासून जे वाटतंय त्याच्यात वाटण्यात माझा काही फरक पडला नाही. माझं असं म्हणणं आहे की या देशाच्या हितासाठी, कायदे बनवण्यासाठी, कायद्याने लोकांना न्याय देण्यासाठी आपण हे विधानसभा, लोकसभेचा एक महत्वाचा उपयोग करत असतो या सभागृहांचा. आणि त्याच्यासाठी समंजस्याने आणि देशहिताचे निर्णय घेणारे, राज्यहिताचे निर्णय घेणारे असे लोक हे राजकारणात राहिले पाहिजे. आणि असा जर विचार लोकांनी केला असेल तर नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल. नक्कीच निवडणुकीची जी आम्ही पात्रता, आता मी पण 24-25 वर्ष झाले राजकारणात स्वतः ऍक्टिव्हली काम करते. जे आतापर्यंत नाही पाहिलं ते या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं. पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरात. सगळा पक्षच होता, सगळ्यांबरोबर राज्यात होते, त्यामुळे आमची युती आहे, युतीचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. महायुतीला सर्वाधिक जास्त जागा मिळतील आणि मोठ्या फरकाने मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन देशामध्ये करू असा मला विश्वास आहे.